जय श्री स्वामी समर्थ. हा आठवडा तुमच्यासाठी अनेक नवीन अनुभव, सुधारणा व सकारात्मक बदलांची भर टाकणारा आहे. मकर राशीचे लोक त्यांच्या कठीण परिश्रमासाठी प्रसिद्ध असले तरी या आठवड्यात तुमच्या आरोग्याशी संबंधित चिंता कमी ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. कारण जास्त पाश्चिमात्य विचार किंवा चिंता करताना तुमची मौल्यवान ऊर्जा नष्ट होते आणि कधीकधी तुमची आरोग्य स्थिती बिघडू शकते. यासोबतच तुमच्या चंद्रराशीच्या प्रभावाखाली गुरूचा 6वा भाव उपस्थित असल्यामुळे आर्थिक विभागातील पूर्वीच्या अडचणींना निरोप देण्याची संधी मिळणार आहे. या सगळ्या पैलूंचा पूर्ण विचार करून हा आठवडा तुमच्या जीवनात संतुलन, ज्ञान आणि समजूतदारपणाने भरलेला आहे. या विस्तृत राशीफलामध्ये आरोग्य, पैसा, घरगुती घडामोडी, कार्यालयीन नातेसंबंध व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर सखोल प्रकाश टाकण्यात आला आहे. प्रत्येक पैलूवर योग्य विचार व उल्हासाने काम केल्यास आर्थिक निर्णय घेणे, घरातील गोंधळ मिटवणे तसेच कार्यालयात आपल्या पूर्वीच्या वादांना तोडून नवीन सुरुवात करणे शक्य होईल. चला तर मग प्रत्येक विभागाचा तपशीलवार आढावा घेऊया. या आठवड्यात तुमचा आरोग्य, प्रेम व निरोगी जीवनशैली राखणे हे सर्वाधिक महत्त्वाचे ठरणार आहे. तुम्हाला सूचित केले जाते की तुमची शारीरिक व मानसिक आरोग्यावर जास्त चिंता करू नका. अनावश्यक चिंता करण्यातून तुमची ऊर्जा नष्ट होते आणि कधीकधी लहान आजारही गंभीर स्वरूप धारण करू शकतात. त्यामुळे तुमच्या दैनंदिन आयुष्यात दुसऱ्या कार्यांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. सकाळी उठल्याबरोबर काही वेळ ध्यान किंवा योग करणे तुमच्या मनाला शांतता प्रदान करते. या आठवड्यात नियमित योग पद्धतीने तुमचे शारीरिक व मानसिक संतुलन राखले जाईल. आपल्या आहारात ताज्या फळे, भाज्या आणि प्रथिने यांचा समावेश करा. पुरेशी झोप तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला बळकट करते. आरोग्याबद्दल काळजीपूर्वक विचार केल्यास लहान मोठे आजार टाळता येऊ शकतात. रोजच्या दैनंदिन क्रियाकलापात हलके फुलके व्यायाम करा, ज्यामुळे तुमची रक्ताभिसरण प्रणाली चांगली राहील आणि शरीराला पुनरुत्थानाची संधी मिळेल. या सर्व उपायांनी तुमचा शारीरिक व मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल आणि तुम्ही निरोगी व तंदुरुस्त राहाल. लक्षात ठेवा की अनावश्यक चिंता केल्यास तुमची ऊर्जा कमी होते आणि रोगाची शक्यता वाढते. तुमच्या चंद्र राशीचे प्रभाव व गुरूचा 6वा भाव यांच्यामुळे हा आठवडा आर्थिक निर्णय घेण्यास अत्यंत अनुकूल असेल. पूर्वीच्या आर्थिक अडचणी व गैरसमज थोड्याशा मागे बसल्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्ही गुंतवणूक, बचत किंवा इतर आर्थिक नियोजनांसाठी योग्य निर्णय घेऊ शकता. पूर्वीचे आर्थिक अडथळे आणि अडचणी आता मागे पावलांवर ठेवायला हव्यात. सकारात्मक विचार आणि योजनेने तुमच्या आर्थिक निर्णयामध्ये स्पष्टता येईल. या आठवड्यात घेतलेले आर्थिक निर्णय भविष्यात लाभदायक ठरतील. अगदी कमी प्रयत्नातही तुम्ही गुंतवणूक व पैसे व्यवस्थापनात सुधारणा करू शकता. योग्य सल्लागारांचा सल्ला घेऊन केलेली गुंतवणूक तुमच्या आर्थिक भवितव्यात सकारात्मक बदलाव आणेल. तुमच्या उत्पन्नाचे व्यवस्थित लेखाजोखा ठेवा. खर्च आणि बचत यांचे संतुलन राखून आर्थिक स्थितीला बळकट करा. गुंतवणूक करताना जोखीम विचारात घ्या आणि विवेकपूर्ण निर्णय ठेवा. या सर्व बाबींचा विचार करून योग्य नियोजन व विचारपूर्वक निर्णय घेतल्यास आर्थिक क्षेत्रामधील प्रत्येक आव्हान तुमच्यासाठी यशाचे प्रकाशस्तंभ ठरतील. या आठवड्यात तुमच्या घरच्या वातावरणात काही संवेदनशील मुद्दे उद्भवू शकतात. तुमच्या चंद्र राशीचे प्रभाव आणि तुमच्या व्यक्तिमत्वातील संभ्रमामुळे घरातील वर्तनावर परिणाम होऊ शकतो. काही गैरसमज, विवाद किंवा असहमती उद्भवण्याची शक्यता आहे. घरातील कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करताना शांतपणे आणि समजूतदारपणे संवाद साधा. स्वतःच्या विचारांची स्पष्ट मांडणी करा आणि समोरील व्यक्तीच्या विचारांना आदर द्या. घरातील संघर्ष आणि तणाव कमी करण्यासाठी पारस्परिक संवाद व आपुलकी दाखवा. क्षुल्लक वाद किंवा मतभेद उद्भवल्यास त्यांचे निराकरण सहकार्याने करा. तुमच्या बोलण्यातील मृदुता व विवेक तुमच्या घरातील वातावरण सुधारण्यास मदत करतील. घरातील कोणत्याही विवादी परिस्थितीत आपल्या हुशार व समर्पित दृष्टिकोनाचा उपयोग करा. जर तुमच्या वर्तनामुळे इतरांना गैरसमज उत्पन्न होऊ लागला तर लगेच त्याचे स्पष्टीकरण देऊन समस्या सोडवा. जर तुम्ही घरातील संवेदनशील मुद्द्यांवर विचारपूर्वक व समजून काम केले तर तुमचे कुटुंबीय नातेसंबंध अजून मजबूत होतील आणि भविष्यातील सामाजिक व भावनिक लाभ वाढतील. तुमच्या चंद्र राशीचे प्रभाव व शनीचा 3रा भाव यामुळे या आठवड्यात कार्यालयातील वादविवाद, संघर्ष किंवा मतभेद दूर होण्याची शक्यता आहे. तुमच्या सहकार्यांशी व वरून खाली संवादाने जुन्या वादांवर शांतीने निराकरण करणं शक्य होईल.
कार्यालयीन संबंध सुधारण्यासाठी तुमच्या बोलण्यात सौम्यता आणि सद्भावना असावी. तुमच्या आधीच्या कुठल्याही वादांना मागे ठेवून नवीन सुरुवात करा. तुमची समजूतदार व शहाणपणाने वागणूक तुमच्या वरिष्ठ व कलिग्जमध्ये सकारात्मक प्रतिमा निर्माण करेल. चांगल्या संवादामुळे तुमचे कार्यक्षेत्र आणखी उज्ज्वल बनेल. कार्यालयीन नातेसंबंध सुधारल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्या भविष्यातील वेतनवाढ व विकासावर होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात शांती आणि सौहार्दता निर्माण झाल्यास प्रत्येक सदस्याचा मनोबल वाढेल. या सर्व बाबींचा विचार करून कार्यालयीन वातावरणात संघर्ष टाळता येईल आणि एक सकारात्मक व समरस वातावरण तयार होईल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आठवड्याची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली राहील आणि हळूहळू दिवसाच्या अखेरीस तुम्ही तुमच्या कामगिरीत नेहमीपेक्षा जास्त उत्कृष्टता प्राप्त करू शकता. शिकण्याच्या प्रक्रियेत लक्ष केंद्रित करणे, अभ्यासात एकाग्रता राखणे आणि योग्य वेळेत विश्रांती घेणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.